ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ पंचमाध्याय. श्री नारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप. श्री शुकाचार्य म्हणतात, भगवंतांची शक्ती प्राप्त झाल्याने दक्ष प्रजापती अतिशय सामर्थ्यवान झाला होता. त्याने पंचजनाची कन्या आसिकनीपासून हयर्ष नावाचा दक्ष 10,000 पुत्र उत्पन्न केले. राजा दक्षाचे हे सर्व पुत्र एकाच आचरणाचे आणि एकाच स्वभावाचे होते. वडिलांनी जेव्हा त्यांना संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली, तेव्हा ते तपश्चर्या करण्यासाठी पश्चिम दिशेकडे गेले. पश्चिम दिशेकडे सिंधू नदी आणि समुद्राच्या संगमावर नारायण सरोवर नावाचे एक श्रेष्ठ तीर्थ आहे. मोठमोठे मुनी आणि सिद्ध पुरुष तेथे निवास करतात. नारायण सरोवरामध्ये स्नान करतात हरियशांचे अंतःकरण शुद्ध झाले. त्यांना संन्यास घेण्याची बुद्धी उत्पन्न झाली. तरी सुद्धा पित्याच्या आज्ञेच्या बंधनामुळे ते उग्र तपश्चर्या करत राहिले. देवर्षी नारदांनी ते प्रजावृद्धी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत हे पाहून त्यांना म्हटले, अरे हर्यशांनो, तुम्ही प्रजापती असलात तरी मूर्ख आहात. जर तुम्ही भूचा अंत पाहिला नाही तर प्रजा कशी उत्पन्न कराल? हे तुमचे करणे विचित्र नव्हे का? असा एक देश आहे की जेथे एकच पुरुष आहे. एक असे विवर आहे जेथून बाहेर येण्याचा रस्ताच नाही. एक अशी स्त्री आहे जी बहुरूपिणी आहे. एक असा पुरुष आहे जो व्यभिचार करणाऱ्या स्त्रीचा पती आहे. एक अशी नदी आहे जी मागे पुढे अशा दोन्ही बाजूने वाहते. एक असे आश्चर्यकारक घर आहे जे 25 पदार्थांनी बनलेले आहे. एक असा हंस आहे ज्याची गोष्ट मोठी विचित्र आहे. एक असे चक्र आहे जे धारदार असलेले दात आणि वज्राने बनलेले असून ते आपोआप फिरते. हरेशांनो, जोपर्यंत तुम्ही पित्याची आज्ञा नीट समजून घेतली नाही आणि वरील वस्तू पाहिल्या नाहीत, तोपर्यंत त्यांच्या आज्ञेनुसार सृष्टी कशी उत्पन्न करू शकाल? श्री शुक म्हणतात, हर्यश जन्मतात बुद्धिमान होते. वर्षे नारदांचे हे गुड बोलणे ऐकून ते आपल्या बुद्धीने स्वतःच विचार करू लागले. ज्याला जीव म्हणतात ते लिंग शरीर भू आहे आणि हेच आत्म्याचे अनादि बंधन आहे. याचा विनाश पाहिल्याशिवाय मोक्षाला उपयोगी नसणारी कर्मे करण्यात काय अर्थ आहे? सर्व साक्षी ईश्वर एकच आहे. तो सर्वांचा आश्रय आहे, परंतु त्याचा आश्रय कोणी नाही. तोच भगवान होय. त्या नित्यमुक्त परमात्म्याला पाहिल्याशिवाय आणि त्याला समर्पित केल्याविना केल्या जाणाऱ्या कर्मापासून जीवाला काय लाभ होणार आहे? जसा पाताळात गेलेला मनुष्य तेथून परत येत नाही, तसा जीव ज्याला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा संसारात येत नाही, तो स्वतः अंतर्ज्योती स्वरूप आहे. त्या परमात्म्याला जाणून घेतल्याशिवाय विनाशी अशा स्वर्गादी फले देणारी कर्मे करण्यापासून काय फायदा? बहुरूपी आणि सत्व रजतम या गुणांना धारण करणारी आपली बुद्धीच व्यभिचारी स्त्रीसारखी आहे. तिथे खरे स्वरूप जाणून घेतल्याशिवाय म्हणजेच विवेक प्राप्त केल्याशिवाय अधिकाधिक अशांती वाढवणारी कर्मे करून काय उपयोग? ही बुद्धीच कुलटा स्त्रीप्रमाणे आहे. हिच्या संगतीने जीवाचे ऐश्वर म्हणजे त्याची स्वतंत्रता नष्ट झाली आहे. त्या कुलटा स्त्रीच्या पतीप्रमाणे जीव तिच्या पाठीमागे लागून संसारात भटकत असतो. तिच्या सुखदुःख रूप गती जाणल्याशिवाय विवेक रहित कर्म करून काय सिद्धी मिळणार आहे? माया ही दोन्ही बाजूंना वाहणारी नदी आहे. ती सृष्टी निर्माण करते आणि तिचा प्रलयही करते. जे लोक हिच्यातून बाहेर पडण्यासाठी तपश्चर्या, ज्ञान इत्यादी तटांचा आश्रय घेऊ लागतात, त्यांना वाहून नेण्यासाठी क्रोध, अहंकार इत्यादी रूपात ती आणखी वेगाने वाहू लागते. जो मनुष्य तिच्या वेगाने आधी असून अनभिज्ञ आहे, त्याला माईक कर्मापासून कोणता लाभ मिळणार आहे? ही 25 तत्वेच एक अद्भुत घर आहे. पुरुष हा त्यांचा आश्चर्यमय आश्रय आहे. तोच सर्व कार्यकारणात्मक जगाचा अधिष्ठाता आहे. ही गोष्ट समजली नाही तर खरे स्वातंत्र्य प्राप्त होत नाही. म्हणून खोट्या स्वतंत्रतेने केली जाणारी कर्मे व्यर्थच होत. भगवंतांचे स्वरूप सांगणारे शास्त्रच हंसाप्रमाणे निरक्षीर विवेकी आहे. हे बंधन, मोक्ष, चेतन आणि जड यांना वेगवेगळे करून दाखवते. असे अध्यात्मशास्त्र जाणल्याशिवाय बहिर्मुख बनवणाऱ्या कर्मापासून कोणता लाभ होणार आहे? हा काळ हेच एक चक्र आहे. ते नेहमी फिरत आहे आणि याची धार सूर्याप्रमाणे आणि वज्राप्रमाणे तीक्ष्ण आहे. हे साऱ्या जगाला आपल्याकडे खेचते. त्याला थांबविणारा कोणी नाही. ते संपूर्णपणे स्वतंत्र आहे. ही गोष्ट न जाणता कर्माची फळे नित्य आहेत असे समजून जे लोक सकार सकाम भावनेने त्यांचे अनुष्ठान करतात, त्यांना त्या अनित्य कर्मापासून काय लाभ होणार? शास्त्र हाच पिता आहे, कारण दुसरा जन्म शास्त्रामुळेच होतो आणि त्याची शिकवण कर्मापासून निवृत्त होणे ही होय. हे न जाणता गुणमयी शब्दादी विषयांवर जो विश्वास ठेवतो, तो कर्मापासून निवृत्त होण्याच्या आज्ञेचे पालन कसे बरे करू शकेल? राजा हर्यवंशांनी एकमताने असा निश्चय केला आणि नारदांना प्रदक्षिणा घालून ज्या मार्गाने गेल्यानंतर
पुन्हा परत यावे लागत नाही, त्या मोक्ष मार्गाने ते चालू लागले. यानंतर देवर्षी नारद स्वरब्रह्मातील संगीत लहरींमध्ये अभिव्यक्त झालेल्या भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांच्या ठिकाणी आपले चित्त अखंड स्थिर करून निरनिराळ्या लोकांत विहार करण्यासाठी गेले. परीक्षिता, जेव्हा दक्ष प्रजापतीला कळले की आपले शीलवान पुत्र नारदांच्या उपदेशामुळे कर्तव्यच्युत झाले आहेत, तेव्हा तो शोकाने व्याकुळ झाला. त्याला चांगले संतान हे सुद्धा शोकाचे कारण होते, हेच खरे. ब्रह्मदेवांनी दक्ष प्रजापतींचे सांत्वन केले, तेव्हा त्याने आसिकनीपासून आणखी 1000 पुत्र उत्पन्न केले. त्यांचे नाव शबलाश्व ठेवले. ते सुद्धा आपल्या पित्याची आज्ञा घेऊन प्रजानिर्मितीच्या उद्देशाने जेथे त्यांच्या थोरल्या भावांनी सिद्धी प्राप्त करून घेतली होती, त्या नारायण सरोवरामध्ये तप करण्यासाठी गेले. तेथे जाऊन शबलाश्वांनी त्या सरोवरात स्नान केले. केवळ स्नानामुळेच त्यांच्या अंतःकरणातील सर्व दोष धुतले गेले आणि ते परब्रह्मस्वरूप प्रणवाचा ओमचा जप करीत मोठी तपश्चर्या करू लागले. काही महिने केवळ पाणी आणि काही महिने केवळ हवा पिऊनच त्यांनी आम्ही नमस्कारपूर्वक भगवान नारायणांचे ध्यान करतो, हे विशुद्ध चित्तात निवास करणारे असून सर्वांचे अंतर्यामी आहेत, तसेच ते सर्व व्यापक व परमहंस रूप आहेत, या मंत्राचा जप करीत मंत्राधिपती भगवंतांची त्यांनी आराधना केली. हे राजेंद्रा, अशा रीतीने दक्षाचे पुत्र शबलाश्व प्रजानिर्मितीसाठी तपश्चर्या करीत होते. त्यांच्याकडे देवर्षी नारद आले आणि त्यांनी पहिल्याप्रमाणेच गूढ उपदेश केला. ते म्हणाले, दक्ष प्रजापतींच्या पुत्रांनो, मी तुम्हाला जो उपदेश करतो तो नीट ऐका. बंधूंवर प्रेम करणारे तुम्ही बंधूंच्या मार्गाचेच अनुकरण करा. जो धर्म जाणणारा भाऊ आपल्या मोठ्या भावांच्या श्रेष्ठ आचरणाचे अनुकरण करतो, तो पुण्यवान पुरुष परलोकात मरुगणांच्या बरोबर राहून आनंद उपभोगतो. परीक्षिता, असे प्रकारे शबलाश्वांना उपदेश करून देवर्षी नारद तेथून निघून गेले आणि त्यांनी आपल्या भावाच्या मार्गाचेच अनुकरण केले, कारण नारदांचे दर्शन काही व्यर्थ होत नाही. वृत्ती अंतर्मुख होण्याला योग्य, अत्यंत सुंदर आणि भगवत प्राप्तीसाठी अनुकूल अशा मार्गाचे ते यात्रेकरू झाले. निघून गेलेल्या रात्रीप्रमाणे ते अजूनही परत आलेले नाही. दक्ष प्रजापतीला याच सुमारास पुष्कळ अपशकुन होऊ लागले होते. तेवढ्यात मागील वेळेप्रमाणे यावेळी सुद्धा नारदांनी आपल्या मुलांना बिघडवल्याचे त्याने ऐकले. मुले कर्तव्यच्युत झाल्याचे पाहून त्याला अत्यंत शोक झाला. त्याला नारदाचा भयंकर राग आला. ते भेटताच दक्ष प्रजापतींचा क्रोध अनावर झाला आणि त्यांचे ओठ थरथरू लागले. तो नारदांना म्हणाला. दक्ष म्हणाला, अरे दुष्टा, तू साधूची सोंग घेऊन माझ्या धर्मनिष्ठ मुलांना संन्यासाचा मार्ग दाखवून वाईट कृत्य केलेस. अजून त्यांनी ब्रह्मचर्याचे ऋषी ऋण, यज्ञाने देव ऋण आणि पुत्रोत्पत्तीने पितृऋण फेडलेले नाही. कर्मफलाच्या नश्वरतेबद्दलही त्यांना माहिती नाही. परंतु हे पाप्या, तू त्यांच्या दोन्ही लोकांचा सुखाचा घात केलास. तू निर्दयी आहेस. तू अशा प्रकारे मुलांचा बुद्धिवेश करणार आहेत. भगवंतांच्या पार्षदामध्ये राहून त्यांच्या कीर्तीला कलंक लावला आहेस. तू अगदी निर्लज्ज आहेस. तुझ्याशिवाय इतर भगवत भक्त नेहमी प्राण्यांवर दया करण्यात तत्पर असतात, परंतु तू मात्र प्राण्यांचे हित करणार आहेस. माझ्या शत्रूंशीही तू वैर करतोस. तुझ्याशिवाय इतर भगवत भक्त नेहमी प्राण्यांवर दया करण्यात तत्पर असतात, परंतु तू मात्र प्राण्यांचे अहित करणार आहेस. अजात शत्रूंशी तू वैर करतोस. केवळ वैराग्याने स्नेहपाश तुटतो असे तुला वाटत असेल तर ते चूक आहे. कारण ज्ञानाशिवाय वैराग्याचे सोंग करणाऱ्या तुझ्या उपदेशाने कोणालाही वैराग्य प्राप्त होणार नाही. विषयांचा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला त्याची दुःखरूपता समजत नाही. म्हणून त्यांच्या दुःखाचा अनुभव घेतल्यानंतर आपोआप जसे वैराग्य निर्माण होते तसे दुसऱ्याच्या सांगण्यावरून होत नाही. आम्ही सद्गृहस्थ आहोत. आपल्या धर्ममर्यादेचे पालन करणारे आहोत. यापूर्वी सुद्धा तू आम्हाला न आवडणारी असह्य गोष्ट केली होतीस. एक वेळ आम्ही ती सहन केली. तू तर आमची वंश परंपरा उद्ध्वस्त करणार आहेस. तू आमच्याशी पुन्हा तसाच दुष्टपणा केलास. म्हणून मूर्खा, लोकांतरामध्ये भटकताना तू एका जागी स्थिर राहू शकणार नाहीस. श्रीशुक म्हणाले, संत शिरोमणी देवर्षी नारदांनी ठीक म्हणून दक्षाच्या शापाचा स्वीकार केला. बदला घेण्याची शक्ती असून सुद्धा दुसऱ्याने केलेला अपकार सहन करणे याला साधुता म्हणतात. अध्याय 5 समाप्त. अथ षष्ठोध्याय. दक्ष प्रजापतीच्या 60 कन्यांचा वंशाचे विवरण.
श्री शुकदेव म्हणतात, त्यानंतर ब्रह्मदेवांनी समजूत घातल्यानंतर दक्षाने आसिक्नीपासून 60 कन्या उत्पन्न केल्या. त्या सर्वजण पित्यावर प्रेम करीत होत्या. दक्षाने त्यापैकी 10 कन्यांचा धर्माशी, 13 कश्यपाशी, 27 चंद्राशी, दोघींचा भूतांशी, दोघींचा अंगिराशी, दोघींचा कृशाश्वाशी आणि उरलेल्या 4 तार्श नावाच्या कश्यपाशी विवाह करून दिला. परीक्षिता, तू या दक्ष कन्या आणि त्यांच्या संतानाची नावे माझ्याकडून ऐक. यांचीच वंश परंपरा तिन्ही लोकात पसरली आहे. धर्माच्या 10 पत्न्या होत्या. भानू, लंबा, ककुब, जामी, विश्वा, साध्या, मरुत्वती, वसु, मुहूर्ता आणि संकल्पा. त्यांच्या पुत्रांची नावे आहेत. राजन भानूचा पुत्र देवऋषभ आणि त्याच्या पुत्र इंद्रसेन होता. लंबाचा पुत्र झाला विद्योत आणि त्याचा पुत्र मेघसमुदाय. ककुबेचा पुत्र होता संकट, त्याचा किकट आणि किकटचे पुत्र म्हणजे पृथ्वीवरील सर्व किल्ल्यांचे अभिमानी देवता. जामीच्या पुत्राचे नाव होते स्वर्ग आणि त्याचा पुत्र नंदी. विश्वाचे पुत्र विश्वदेवे देव झाले. त्यांना त्यांचे कोणी संतान नव्हते. साध्येपासून साध्यगण झाला आणि त्याचा पुत्र अर्थसिद्धी नावाचा होता. मरुत्वतीचे 2 पुत्र झाले, मरुत्वान आणि जयंत. जयंत वासुदेवाचा अंश असून त्याला लोक उपेंद्र असेही म्हणतात. मुहूर्तेपासून मुहूर्ताचे अभिमानी देव उत्पन्न झाले. ते आपापल्या मुहूर्तावर जीवांना आणि त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. संकल्पेचा पुत्र संकल्प झाला आणि त्याचा काम वसूचे 8ही पुत्र वसू झाले. त्यांची नावे माझ्याकडून ऐक. द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नी, दोष, वसू आणि विभावसू. द्रोणाच्या पत्नीचे नाव अभिमती, तिच्यापासून हर्ष, शोक, भय इत्यादी पुत्र उत्पन्न झाले. प्राणाची पत्नी ऊर्जस्वती, तिच्यापासून सह, आयु आणि पुरोजय नावाचे 3 पुत्र झाले. ध्रुवाची पत्नी धरणी, तिने अनेक नगरांच्या अभिमानी देवता उत्पन्न केल्या. अर्काची पत्नी वासना, तिच्यापासून तर्श इत्यादी पुत्र झाले. अग्नी नावाच्या वसूची पत्नी धारा, हिच्यापासून द्रविण इत्यादी पुष्कळचे पुत्र उत्पन्न झाले. कृतिका पुत्र स्कंद सुद्धा अग्नीपासूनच उत्पन्न झाला. त्याच्यापासून विशाख इत्यादींचा जन्म झाला. दोषाची पत्नी शर्वरी, हिच्यापासून शिशुमाराचा जन्म झाला. तो भगवंताचा कलावतार आहे. वसूची पत्नी अंगिरसी, हिच्यापासून शिल्पकलेचा अधिपती विश्वकर्मा झाला. विश्वकर्म्याची भार्या कृती, हिच्यापासून चाक्षुष मनु झाला आणि त्याचे पुत्र विश्वदेव हे साध्यगण झाले. विभावसूची पत्नी उषा, तिच्यापासून 3 पुत्र झाले, वृष्ट, रोचित आणि आतप. त्यांच्यापैकी आतपाचा पंचयाम दिवस नावाचा पुत्र झाला. त्याच्यामुळे सर्व प्राणी आपापल्या कामाला लागतात. भूताची पत्नी स्वरूपा, हिने कोट्यवधी रुद्रगण उत्पन्न केले. त्यापैकी रैवत, भव, भीम, वाम, उग्र, वृषाकपी, पाद, अहिर्भूर्ण, बहुरूप आणि महान हे 11 जण मुख्य होते. भूताची दुसरी पत्नी भूता, हिच्यापासून भयंकर भूते आणि विनायक इत्यादींचा जन्म झाला. हे सर्वजण 11वे प्रधान रुद्र महान यांचे पार्षद झाले. अंगिरा प्रजापतीची पहिली पत्नी स्वधा, हिने पितृगणांना उत्पन्न केले आणि दुसरी पत्नी सती, हिने अथर्वागिरस नावाच्या वेदाचाच पुत्र रूपात स्वीकार केला. कृशाश्वाची पत्नी अर्चीपासून धूम्रकेशाचा जन्म झाला आणि धिसनेला 4 पुत्र झाले, वेदशिरा, देवल, वयुन आणि मनु. तार्श नाव धारण करणाऱ्या कश्यपाच्या 4 पत्न्या होत्या, विनिता, कडद्रू, पतंगी आणि यामिनी. पतंगीपासून पक्ष्यांचा आणि यामिनीपासून टोळांचा जन्म झाला. विनितेचा पुत्र गरुड होय, हेच भगवान विष्णूंचे वाहन. विनितेचा दुसरा मुलगा आरूढ, तो भगवान सूर्याचा सारथी आहे. कद्रूपासून अनेक नाग उत्पन्न झाले. परीक्षिता, कृतिका नाव इत्यादी 27 नक्षत्राभिमानी देवी चंद्राच्या पत्नी होत. चंद्राने रोहिणीवर अधिक प्रेम केल्यामुळे दक्षाने चंद्राला शाप दिला. त्यामुळे त्याला क्षयरोग झाला. त्याला संतान झाले नाही. त्याने दक्षाला पुन्हा प्रसन्न करून घेऊन कृष्ण पक्षात क्षीण झालेल्या कला शुक्ल पक्षात पूर्ण होण्याचा वर प्राप्त करून घेतला. आता तू कश्यप पत्न्यांची कल्याणकारक नावे ऐक. त्या लोकमाता आहेत, त्यांच्यापासून ही सर्व सृष्टी निर्माण झाली आहे. त्यांची नावे असे: आदिती, दिती, दनु, काष्ठा, अरिष्ठा, सुरसा, इला, मुनी, क्रोधवशा, तांबरा, सुरभी, सरभा आणि तिमी. यापैकी जलचर जंतू हे तिमीचे पुत्र होत आणि वाघ इत्यादी हिंस्र प्राणी सरमेचे होत.
म्हैशी, रेडे, गाय, बैल तसेच दुसरे 2 खूर असणारे पशु सुरभेचे पुत्र आहेत. ससाणा, गिधाड इत्यादी शिकारी पक्षी तांबरेचे संताने होत. मुनीपासून अप्सरा उत्पन्न झाल्या. हे राजा क्रोध वंशाचे पुत्र दजनशुक इत्यादी साप, विंचू, विषारी जंतू, इलेपासून झाडे, वेली इत्यादी, सुरसेपासून राक्षस उत्पन्न झाले. अरिष्टेपासून गंधर्व आणि काष्टेपासून घोडे इत्यादी एक खूर असलेले पशु उत्पन्न झाले. धनुला 61 पुत्र झाले. त्यापैकी मुख्य मुख्य पुत्रांची नावे आहेत. द्विजमूर्धा, शंभर, अरिष्ट, हयग्रीव, विभावसु, अयोमुख, शंकुशिरा, स्वरभानु, कपिल, अरुण, पुलोमा, वृषपर्वा, एकचक्र, अनुतापन, धूम्रकेश, विरूपाक्ष, विप्रचिती आणि दुर्जय. स्वरभानुची कन्या सुप्रभा, तिच्याशी नमुची आणि वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा, तिच्याशी बलवान नहुष नंदन ययातीचा विवाह केला. धनुचा पुत्र वैश्वानर याला 4 सुंदर कन्या होत्या. त्यांची नावे उपदाविनी, हैशिरा, पुलमा आणि कालका अशी होती. यापैकी उपदानवी बरोबर हिरण्याक्षाचा आणि हैशिरा बरोबर ऋतूचा विवाह झाला. ब्रह्मदेवांच्या आज्ञेने प्रजापती भगवान कश्यपाने वैश्वानराचा उरलेल्या 2 कन्या पुलोमा आणि कालका यांच्याशी विवाह केला. त्यांच्यापासून पिलो आणि कालकेय नावाचे 60,000 रणशूर दानव झाले. त्यांचेच दुसरे नाव निवात कवच होते. ते यज्ञात विघ्न उत्पन्न करीत. म्हणून हे परीक्षिता, तुझे आजोबा अर्जुन याने एकट्याने स्वर्गात गेला असता इंद्राला प्रसन्न करण्यासाठी त्यांना मारले. विप्रचितीला सिंहिकेपासून 101 पुत्र उत्पन्न झाले. त्यापैकी सर्वात ज्येष्ठ राहू होता. त्याची ग्रहांमध्ये गणना झाली. उरलेल्या 100 पुत्रांचे नाव केतू असे होते. आता क्रमशः आदितीची वंश परंपरा आहे. या वंशात सर्व व्यापक देवादिदेव नारायणाने आपल्या वंशाने वामन रूपात अवतार घेतला होता. आदितीचे पुत्र विवस्वान, आर्यमा, उषा, त्वष्टा, सविता, भग, दाता, विधाता, वरुण, मित्र, इंद्र आणि त्रिविक्रम वामन यांनाच 12 आदित्य म्हणतात. विवस्वानाची पत्नी महाभाग्यवती संज्ञा हिच्यापासून श्राद्धदेव वैवस्वत म्हणून आणि यमयमीची जोडी उत्पन्न झाली. संज्ञेनेच घोडीचे रूप घेऊन सूर्यापासून भूलोकी दोन्ही अश्विनी कुमारांना जन्म दिला. विवस्वानाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव छाया होते. तिच्यापासून शनैश्वर व सावर्णी म्हणून नावाचे 2 पुत्र आणि तपती नावाची एक कन्या उत्पन्न झाली. तपतीने संवर्णाला पतिरूपाने वरले. आर्यमाची पत्नी मातृका होती. तिच्यापासून चरपणी नावाचा पुत्र झाले. कर्तव्य अकर्तव्याच्या ज्ञानाने ते संपन्न होते. म्हणून ब्रह्मदेवाने त्यांच्याच आधारे मनुष्य जातीची कल्पना केली. कुशाला काही संतान झाले नाही. प्राचीन काळी जेव्हा शिव दक्षावर क्रुद्ध झाले होते तेव्हा कुशा दात दाखवून हसत होती. म्हणून वीरभद्राने यांचे दात पाडले होते. तेव्हापासून कुशा दळलेले पीठ खातो. दैत्यांची धाकटी बहीण रचना त्वष्टाची पत्नी होती. रचनेपासून सनिवेश आणि पराक्रमी विश्वरूप असे 2 पुत्र झाले. अशा प्रकारे विश्वरूप जरी शत्रूंचा भाचा होता तरी सुद्धा जेव्हा देवगुरु बृहस्पतींनी इंद्राकडून अपमान झाल्यावर देवांचा त्याग केला तेव्हा देवांनी विश्वरूपालाच आपला पुरोहित नेमले होते. अध्याय 6 समाप्त.